स्वागत आहे सहारा ॲग्रो मिरज या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहोत बेनाडी येथे। बेनाडी येथे सिद्धेश्वर यात्रेनिमित्त भव्य असं बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर चला मग पाहूया मैदान कसं आहे आणि कुठली कुठली बैल आल्यात आणि काही शर्यतीचे क्षण दाखवण्याचा प्रयत्न करतो। असंच आपले व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। गाडी त्यांना आपण आता इथं लावलेली आहे, तर पाहू शकता कुस्तीचं मैदान पण इथं तयार करण्यात आलेलं आहे। तर चला मग पाहूया। तर मित्रांनो, आपण पोचल्यानंतर आपल्याला थोडं यायला उशीर झालं होतं, तोपर्यंत आता तिकडचा मैदान सुटलेला होता। आता पाहू शकता आपण गाड्या आलेल्या आहेत। या गाडीचा तिसरा नंबर आला होता आणि ही गाडी जी आपण समोर पाहता याचा 2 नंबर आला होता आणि पहिला आलेली ही गाडी 2 झालेली आहे आणि 1 नंबर आलेली या गाडीचा पहिला नंबर आला होता। आजची बैल थोडी नवीन असल्यामुळे आपल्याला नावं त्याची सांगता आली नाही। पाहू शकता गाड्या येत आहेत। बेनाडी पट्टा हा बैलगाडी क्षेत्रात चांगला असं प्रसिद्ध असा पट्टा आहे, कारण इथे चांगले रास्त मैदान होतात, त्यामुळे आदतच्या गाड्या पण चांगल्या नोंद झालत्या। आदतच्या गाड्या आपण पाहू शकता। आता आपण पाहू शकता दुसरा गट सोडण्यात येणार आहे। या गटमध्ये एक बैल गावाचा आणि एक बाहेरचा असा हा गट होता। गाड्या आता चांगल्या प्रकारे चेक करून कमिटी पूर्ण नियम व अटीचं पालन करून गाड्या आता सध्या लावून घेत आहे। पाहू शकता चांगल्या प्रकारे पूर्ण गाडीवान आणि गाडी पूर्ण चेक करून कुठल्याही प्रकारचं मेजॉरिटी ढकली बॅटरी याचा काही संबंध येतच नाही। बेनाडी पट्ट्यावर गाड्या आता लागत आहेत, पाहू शकता आपण। मैदान अत्यंत चांगल्या प्रकारे आयोजित करण्यात आलं होतं। शर्यतप्रेमींची चांगली गर्दी झाली मित्रांनो, आपण पाहू शकता। चांगल्या प्रकारे गाडीवानांना चेक करून गाड्या आता लावून घेत आहेत। असेच बैलगाडी क्षेत्रातील व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा। सर्व गाड्या येऊन लागलेल्या आहेत मित्रांनो। आता लागल्यावर थोड्याच वेळात उभी झालं आपण पाहू शकता। यानंतर गाड्या येतानाचा व्हिडिओ आपण चांगल्या प्रकारे काढण्याचा प्रयत्न केला।
चांगलं असं रास्त मैदान पार पडण्यात आलं. तर आता हे बघा दुसरा चौसा गाड्या आता लागत आहेत. प्रत्येक गटातील आपण व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाड्या लावताना आणि नंबर आल्यापर्यंत आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो आपण पाहू शकता गाड्या सुटलेल्या आहेत. चांगल्या अशा गाड्या नोंद झाल्या. गाड्या आता येत आहेत बघा. संपूर्ण मैदान आपण एकाच व्हिडिओमध्ये ॲड करून पूर्ण मैदानचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. पाहू शकता जेवढं होईल तेवढं चांगलं शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर गाड्या आता येत आहेत बघा. सिद्धेश्वर यात्रानिमित्त जे आयोजित केलेलं होतं 51,000चं मैदान हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता हे घोडा बैल आता गाड्या लागत आहेत. चांगल्या प्रकारे असं गाड्या चेक करून गाड्या लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. शासनाच्या सर्व अटी व नियम यांचा पालन करून हा शर्यतीचं मैदान पार पाडण्यात आलेलं आहे. गाड्या सुटलेल्या आहेत आपण पाहू शकता. चांगल्या अशा गाड्या नोंद चालत्या. आता मित्रांनो आपण पाहताय हा गट आहे ब गट. ब गट मध्ये कमीत कमी 22 ते 23 आसपास गाड्या नोंद झाल्या. आता हा ब गट लागत आहे. गाड्या लावत असताना बैल बोजल्यामुळे हे सर्व गाड्यांचा थोडा गोंधळ झाला. तर आपण पाहू शकता काही गाड्यावानांनी गाड्या सोडण्याचा प्रयत्न केला, पण शर्यतप्रेमी आणि बेनाडी पट्टा नियोजन कसं असतं आपण पाहू शकता. या सुटलेल्या गाड्या जे पहिला 4-5 गाड्या सुटलेल्या त्या पूर्ण कलरपणे जाऊन परत आल्या, पण बाकीच्या गाड्यांना परत लावण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला ज्या गाड्या सुटलेल्या होत्या त्या गाड्या पूर्ण पट्टा असं कलरपर्यंत जाऊन परत आल्या. त्यांचं काय ते कमिटीने त्यांचं देण्याचं असं मत मांडलेलं आहे. आता ते आपल्याला उद्याच्या ह्याच्यात कळेलच. पण हे पाहू शकता काही गाड्या परत आल्या आणि ज्या गाड्या कलरला गेलत्या त्या यूजपर्यंत दुसऱ्या गाड्या इथं सोडलेल्या नाही आहेत. ब गटाला थोडंफार इथं गोंधळ झाला मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता. पण रास्त मैदान आणि करेक्ट कसं असतं हे आपण इथं पाहू शकता. पूर्ण गाड्या परत बोलवल्या. चांगल्या प्रकारे लावून नंतर सोडण्याचा इथे प्रयत्न करत आहेत. यात पण एक गाडी असं पुढे आली, पण या गाडीला सर्वात मागं लावण्यात आलं. करेक्ट आणि रास्त मैदान कसं असतं हे आपण इथं पाहू शकतो. गाड्या सुटलेल्या आहेत.
हा ब गट होता मित्रांनो. गाड्या आता येत आहेत, पाहू शकता. बैलांची नावं जर आपल्याला मित्रांनो माहीत असतील तर आपण कमेंटमध्ये सांगू शकता. यानंतर मित्रांनो जनरल घोडागाडी आता गाड्या लागत आहेत, पाहू शकता. घोडागाडी सुटणार म्हटल्यावर सर्व पब्लिक आपोआपच रस्ता पूर्ण रिकामा करते. आता घोडागाडी सुटताना आपण व्हिडिओ पाहू शकता कसा आहे. घोडागाडी म्हटल्यावर समोर जायचं कोणाची हिंमत होत नाही. पाहू शकता गाड्या लागल्यात, लागतात क्षणी गाड्या सुटलेल्या आहेत आणि कसं गोंधळ झालेला आपण पाहू शकता. हे शूट करत असताना एक गाडी आमच्या पण अंगावर आली, आपण पाहू शकता. आम्ही पण थोडक्यात वाचलो आणि गाडी ती परत मार्गावर लावण्यात आली. गाड्या येत आहेत बघा मित्रांनो. आपण पाहू शकता वेग किती आहे गाडीला आणि सर्व पब्लिक आपोआप रस्ता देत आहे. आपणही घोडागाडी शर्यत पाहत असताना थोडं सतर्कतेचा पालन करावं हीच आमची विनंती आहे. पाहू शकता गाड्या येत आहेत. घोडागाडी म्हटल्यावर आपोआप पब्लिक रस्ता देते, पण सतर्क राहणे आपलं काम आहे. शर्यतप्रेमींना आज आमचं आव्हान आहे. तर मित्रांनो आपण पाहू शकता जनरलच्या गाड्या आता सगळ्या झुकून तयार आहेत, चेक करून सोडण्यात येत आहेत. पाहू शकता यामध्ये आपली आवडती जुळणा कुठली होती आपण कमेंटमध्ये सांगू शकता. पाहू शकता सगळ्या जनरलच्या गाड्या झुकून तयार आहेत. नंबर वाईज जसं नोंद झाल्यात तसं नाव घेऊन चेक करून गाड्या सोडण्यात येत आहेत. चांगल्या अशा जनरलच्या गाड्या नोंद चालते. मित्रांनो आपण पाहू शकता जनरलच्या गाड्या लागून तयार आहेत. सगळ्या गाड्या आल्यानंतर लागताक्षणीच गाड्या सुटलेल्या आहेत. चांगल्या प्रकारे असं मैदान पार पडण्यात आलं. तर मित्रांनो पाहू शकता चांगली अशी चुरशीची लढत चालू होती. तिन्ही गाड्या असं ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होत्या. या गाड्यांना पाहत असताना थोडा इथे गोंधळ झाला आपण पाहू शकता. चांगलं असं रास्त मैदान पार पडण्यात आलं. सहारा ॲग्रो मिरज या आपल्या चॅनलकडून आपण सर्व शर्यतप्रेमीचं आणि बेनाडी पट्ट्यातील सर्व कमिटीचं कमिटी मेंबरचं आपण आभार व्यक्त करतो. आज चांगलं असं मैदान पार पडलेलं आहे. असंच मित्रांनो पाहत राहा आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.